लोकांचं लक्ष याचा जो वापर करायला पाहिजे तो वापर करण्याचं ज्या वेळेला ज्या वेळेला लोक टाळतात त्या वेळेला अनाचार आणि अत्याचार वाढलेला दिसून येतो. आता आज विज्ञानाचं युग आहे, मग सगळे असं सांगतात की श्रुती आणि स्मृती वगैरे काहीच नाही, पुराण वगैरे हे काहीच नाही, आम्ही नास्तिक आहोत. पण लक्षात घ्या, जो म्हणतो मी नास्तिक आहे त्याच्या एवढा आस्तिक जगात दुसरा कोणीही नाही. तुम्ही म्हणाले कसं, विज्ञानाने शोध लावला, कबूल आहे. पण लक्षात घ्या, त्या विज्ञानाचा ज्यांनी शोध लावला, या क्ष व्यक्तीने याचा लाईटचा शोध या क्ष व्यक्तीने लावला बरोबर. म्हणून काय त्याला पूर्ण जपून ठेवलं. जरी फॉरेन मध्ये म्हणजे विदेशामधून लोकांनी जरी शोध लावलेला असला तरी त्या माणसाने तो शोध लावलेला नाही. त्याच्यामध्ये पुराणांनी जो आधी सिद्ध करून दाखवलेला आहे, म्हणजे ज्या याची संकल्पना मांडलेली आहे, आत्मा ही संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे त्याच्या आत्म्याने तो शोध लावलेला आहे. या शरीराला नाव आहे. अहो, आज मोदीजींचं सरकार आलं म्हणून सगळे मोदी फॅशन, मोदी ड्रेस घालायला लागले. मग याचा अर्थ काय, मोदी ड्रेस म्हणजे काय मोदींनी तयार केलेला आहे का? आहे की नाही? मोदींमध्ये जो आत्मा आहे, लक्षात घ्या, मोदींमध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला महत्वाचा आहे. मग याचा अर्थ परिवर्तन हे त्या म्हणजे मोदींनी केलं का? नाही. त्यांच्यामध्ये जो आत्मा आहे, जो परमेश्वराचं स्वरूप आहे, प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे की नाही? मग परमेश्वराचा जर अंश आहे, बरं आहे, जर हेही मानायला तयार नाही तर मग ज्यांनी शोध लावले त्यांना जपून ठेवलं का? हो, त्यांच्यातला आत्मा निघून गेल्यानंतर लगेच मातीत मिसळून टाकलं त्यांना. का बरं? त्यांना का नाही ठेवलं? त्यांनी शोध लावला ना. म्हणून मी काय म्हटलं की जे नास्तिक असं म्हणवतात, सर्वात जास्तीत जास्त आस्तिक त्याच्यासारखं दुनियेत कोणी नाही. पुढे असं म्हणतात महाराज, याची निंदा जी आहे ही निंदा करूच नाही. आपण अध्यात्मिक क्षेत्रात ज्या वेळेला आसपास स्पर्धेचं युग आहे, सगळे संगणकाला आणि मोबाईल फोनला सगळे तुम्हाला चिटकलेले दिसतील इकडे तिकडे, कोणाला काही घेणं देणं नाही. बरं, त्याच्यातून साध्य काय आहे? लहान लहान मुलांजवळ मोठमोठाले असे एवढे मोठमोठाले मोबाईल आहेत किंवा संगणकावर तर इथे चिटकलेले असतात. जे त्यांनी पाहू नये त्या वयात कशा प्रकारचं ते पाहतात, हे विज्ञानाने लावलेला शोध आहे. कारण का बरं? तर संस्कारांचा अभाव सर्वात महत्वाचं कारण. ज्या गोष्टीचा उपयोग चांगल्यासाठी घेता येत असेल त्याचा चांगल्यासाठी उपयोग घेतला गेला पाहिजे. मग हे विज्ञान नाही शिकवत. विज्ञान तुम्हाला शोध लावेल, पण जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 100 माणसांमध्ये प्रत्येक 50 माणसांच्या मनात विकृती निर्माण करायचं काम हे आजची पिढी, आजचं जे युग आहे हे युग करताय, हे मीडियाचं युग, इलेक्ट्रॉनिक युग. मग आपण कुठे कमी पडतो आहे? सर्वात महत्वाचं आहे की आपण संस्कारात कमी पडतो. परनिंदा करण्यात आपला सारखा वेळ चालला. निंदा ही करूच नाही, पण आपला निंदेत वेळ चालला. मग ती भावाभावाची असो, शेजाऱ्याची असो, किंवा आई वडिलांनी मुलाच्या मित्राला जास्त मार्क पडले म्हणून त्याची वेगळ्या पद्धतीने केलेली निंदा असो, ही निंदाच आहे. येणे आपण मुलांना मानसिकरित्या सक्षम करत नाही. या स्पर्धेच्या याच्यात मुलांना आपण आपल्या मनाने त्याच्या मर्जी विरुद्ध धावायला लावतो आणि तो धावता धावता कुठे बसेल म्हणजे जीवाचं काय बरं वाईट करून घेईल याचा नेम नाही. याला कारणीभूत सर्वस्वी आपण आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. एक निंदा जर केली आपण तर निंदेचं पातळ निंदा करणाऱ्यावर कसं लागतं याचं एक उदाहरण देतो. एकदा एक पुराणिक बुवा कथा विनंती झाली आणि घरी निघाले. परिस्थिती साधारण होती.
एका बाईला असं वाटलं की बा पुराणिक गोवांना आपण ताण द्यावं, म्हणून तिने एक गाडगं भरलं ताकानी आणि पुराणिक गोवांना नेऊन दिलं. पुराणिक गोवांनी ते घेतलं. पुराणिक गोवांना आनंद झाला. जा पुराणिक गोवा ते गाडगं घेऊन आता त्या गाडग्यावर झाकण नाही, काही नाही, आपण त्यांनी असं खांद्यावर टाकलं आणि चालले. त्यावेळेला एका घारीने सापाची शिकार केली, म्हणजे सापाला पकडलेलं, आणि तो साप स्वतःला वाचवण्यासाठी वरून जाताना त्या घारीला चावण्यासाठी म्हणून त्यांनी दंश करायचा म्हणून फुटकार असा टाकला. आता घारीचे पाय किंवा पक्ष्यांचे पाय जे असतात हे पाय काष्टासारखे असतात, कडक असतात, त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी यांनी सर्पांनी दंश जरी केला तर त्यांना काही होत नाही. त्याचं म्हणजे इलेक्ट्रिकच्या तारावर बसतात, त्यांना शॉक लागतो का? शॉक लागत नाही. तर त्या सापाने असा दंश केला आणि ते विष जे आहे हे नेमकं पुराणिक गोवा खालून चाललेले आणि त्या गाडग्यात ताकात पडलं. गोवा घरी गेले. मुलांना सांगितलं की बा मला असं असं ताक मिळालं आहे आणि आपण सगळे मिळून आता भोजन करूया. सगळ्यांनी भाकरीसोबत ते ताक खाल्लं आणि थोड्या वेळाने ते सर्वचे सर्व गतप्राण झाले. यमदूत आले. आता यमदूतांनी त्यांचे प्राण तर घेतले न्यायला आणि ते विचार करू लागले की बा यांच्या या मृत्यूला जबाबदार कोणाला धरायचं? घारीला, सापाला, की त्या बाईने जिने कपटी हेतूने आणून दिलं असेल का ते गाडग्यातलं जे ताक आणून दिलं ते? त्या पुराणिक गोवांनी स्वतः ते घरी नेलं म्हणून प्रश्न पडला. तेवढ्यात काय झालं, ते असे अवतीभोवती तिथे फिरायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की तिथूनच जवळ एक झाड होतं आणि त्या झाडाखाली पार होता केलेला बसायसाठी कट्टा. त्या कट्ट्यावर काही लोक दुपारचा वेळ जात नाही म्हणून बसलेले होते. आणि महाराज ते तिथे काय गप्पा मारत आहे की ती बाई जी होती की नाही, ती बाईच बदमाश आहे, तीच कपटी आहे. तिनेच वाईट हेतूने त्या ताकामध्ये काहीतरी मिसळून पुराणिक गोवांना दिलं असेल. अशा चर्चा त्यांच्या चालू आणि तेवढ्या या यमदूतांना असं वाटलं की हे निंदा करतात आहे, म्हणून यांच्या मृत्यूचं जे पातक आहे हे त्यांच्या बोकांडी नेऊन टाकावं. म्हणून निंदा ही जी आहे ही व्यर्थ आहे, म्हणून निंदा करू नये. निंदा हे पाप आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, क्रूर ग्रहा माझी जैसी, म्हणजे क्रूर ग्रहांची जी क्रूर ग्रह जे असतात तर त्या ग्रहांची मांदी एकेची जैसे राशी, एका राशीच्या भोवती अवतीभोवती क्रूर ग्रहांची राशी असते. एका राशीला लागतात किती क्रूर ग्रह. तैसी निंदका पाशी अशेष पापी, जी शिल्लक राहिलेली पाप आहे ही पाप निंदकाच्या बोकांडी येऊन पडत असतात, म्हणून निंदा करू नये. परनिंदा कधीही करू नये. ती आपल्या आध्यात्मिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा कोणत्याही प्रगतीला बाधक ठरत असते, पण याकडे आपलं कधीच लक्ष नाही. त्यामुळे वारंवार आपल्याला प्रगतीपासून 2 पावलं मागे यावं लागतं. परनिंदा करू नये. तुकाराम महाराज असं म्हणतात, निंदा तर करूच नाही, पण जर एखाद्याची स्तुती केली तर तुकाराम महाराज त्या स्तुतीवर देखील असं म्हणतात की स्तौनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. पाच मुलांनी प्रगती केली आणि जे खरंच ज्या आई वडिलांना समज आहे अशा आई वडील काय करतील, मुलांनी 100 पैकी 90 मार्क मिळवले म्हणून मुलगा धावत आला म्हणून
तोड कौतुक करतील, कडेवर घेतील आणि बाप्या चल आता तुला काय पाहिजे मार्केटमधून घेऊन देतील. पण लक्षात घ्या, ज्यांना खरंच असं वाटतं की आपल्या मुलाने अजून प्रगती करावी, ते आई वडील काय करतील? फक्त बाप्याचं कौतुक करतील शब्दांमध्ये आणि त्याला सांगतील ठीक आहे. त्यांनी काय होतं, बुवांचं कीर्तन थोडं उणं जरी झालं, लक्षात घ्या मी काय सांगतो, बुवांचं कीर्तन थोडं उणं जरी झालं आणि जमलेल्या भक्तांनी किंवा रसिकांनी असं म्हटलं की बुवा खूपच छान केलं, तर बुवांना एक मास मूठभर मास नाही, 2 मूठभर मास नाही, किलोभर मास सांगावर चढतो. मग प्रगती कोणाची झाली आणि अधोगती कोणाची झाली हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. म्हणून माणसाची निंदाही करू नये आणि स्तुतीही करू नये. मग स्तुती कोणाची करावी तर देवांची स्तुती करावी, निंदा कोणाची करावी तर निंदा ही देवांचीच करावी. त्याचे उदाहरण आहे, जनाबाई असं म्हणते, अरे विख्या अरे विख्या मूळ मायेच्या कारक्या, अरे विख्या रे विख्या मूळ मायेच्या कारक्या, अरे विख्या मूळ मायेच्या कारक्या. तुझे गेले मढे तुला पाहुणी काळ रे, तुझे गेले मढे तुला पाहुणी काळ रे, अरे विठा मूळ मायेच्या कारक्या, अरे विठा मूळ मायेच्या कारक्या. अरे विख्या जनाबाई ही देवाला शिवाय द्यायची आणि देव हसायचे हो, तेवढा अधिकार होता. देवाची स्तुती करा व निंदा करा, देवाला प्रिय आहे. शिशुपालाने नाही का, शिशुपालाने 100 गुन्हे केले, म्हणजे काय केलं, 100 शिव्या दिल्या की भगवंताला, त्यांनी सहन केल्याच की नाही. पण संतांची मात्र फक्त आणि फक्त स्तुतीच करावी, त्यांची निंदा कधीच करू नये. मग असं का, तर संत हे देवांना प्रिय आहे आणि देव हे संतांची, म्हणजे देव स्वतः संतांची स्तुती गातात. मग देव जर संतांची स्तुती गात असतील तर त्यांना संतांची निंदा सहन होईल का? ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत संतांची निंदा केलेली आहे ते दुर्गतीला प्राप्त झालेले आहेत. उदाहरणार्थ दुर्योधन, कौरवादी पहा. आणि स्तुती ज्यांनी ज्यांनी केली असे त्याची भरपूर उदाहरण. भक्तांची 2 प्रकार आहेत. पण याच्यासाठी काय करावं लागेल, पहिले आपल्या देहाला, आपल्या मनाला एक चांगली सवय लावावं लागेल की रामनामाची. आपलं मन मोठं विलिंगर असतं. ज्या वेळेला पा गुरुजींनी सांगितलं की शौचास जाताना गायत्री मंत्र आठवू नये, मन आपलं एवढं विलिंगर आहे की शौचास जाण्यासाठी तपेली उचलली की गायत्री मंत्र आठवायला. म्हणजे आपलं मन असं आहे की पाप करायला ते भाग पाडतं आणि पाप केलं म्हणून बोंबा देखील तेच मारतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की देहाला चांगली सवय लावा. आपले जे इंद्रिय आहे, या इंद्रियांना चांगली सवय लावा. कानाला फक्त प्रभूचं नामच ऐकायची सवय लावा. वाणीला फक्त प्रभूचं गुणगान करायची सवय लावा. हाताला फक्त प्रभूसाठीच, म्हणजे आपल्या अधिष्ठानासाठी, तिची सेवा करण्यासाठी
जे काही करता येईल तेच करायची सवय लागते. आणि नंतर त्याची वजा पहा. एखादं व्रत हे आपण अंगीकारावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. माऊल्या खूप आहेत इथे आणि माऊलींना व्रत म्हटलं असं वेगळं काही सांगावं लागत नाही. सगळ्यांना माहित आहे. धनलक्ष्मी व्रत सगळ्यांना माहित आहे. कोकिळा व्रत सगळ्यांना माहित. त्या व्रताचा अनुभव पण पुरुषांनी सुद्धा एखादं व्रत करून त्याचा अनुभव घ्यावा असं मी आग्रहाने म्हणतो. कारण सर्वात महत्वाचं जे आहे हे षडऋतू जे आहे आपल्या प्रगतीसाठी बाधक ठरणारे. लक्षात घ्या, पैसाही येताना आज जरी पैशाचं युग असलो तरी पैसा येताना तो सात्विक वृत्तीने जर आला तरच तो आपल्याला सात्विक म्हणजे कीर्तनाला येण्यासाठी. लक्षात घ्या, कीर्तनाला येण्यासाठी पूर्व भाग्य असावं लागतं महाराज. कोणी असं म्हटलं मी देवाची स्तुती ऐकायला जातो तर कोणाला स्तुती ऐकण्यासाठी सुद्धा येता येत नाही. मग पैसा जर येत असेल आपल्याला इच्छा असेल तर तो सात्विक मार्गाने जर आला तर त्याच्यामध्ये समाधान राहतं. आणि सर्वात महत्वाचं जे आहे समाधान हे सर्वात मोठं सुख आहे. जगात याच्यापेक्षा मोठं दुसरं सुख नाही. पुढे महाराज असं म्हणतात की क्रोधाने विटाळे नच ज्याचे अंतर. एकदा सगळे ऋषी सरस्वतीच्या तीरावर जमले आणि सगळ्यांनी असा विचार केला की या तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. बराच वेळ चर्चा झाली पण असं निश्चित असं सांगता येईना की महादेव हे श्रेष्ठ आहे की विष्णू श्रेष्ठ आहे. मग सगळ्यांनी असं ठरवलं की भृगु ऋषी यांच्यावर ही जबाबदारी द्यावी की त्यांनी तिन्ही देवांना भेटावं आणि ठरवावं की श्रेष्ठ कोण आणि नंतर निर्णय द्यावा. क्रोध हा माणसाच्या प्रगतीला कसा बाधक ठरतो याचं हे उदाहरण आहे. सनत कुमार आदी चौघ भाऊ हे वैकुंठाच्या शेवटच्या द्वारापर्यंत पोहोचले आणि जय विजयाशी त्यांचा वाद झाला आणि क्रोधामुळे त्यांनी जय विजयाला शाप दिला की 3 जन्म तुम्हाला विष्णूशी वैर पत्करावं लागेल. पण लक्षात घ्या, ही नियतीची जरी सगळी खिळी असली तरीही फक्त क्रोधामुळे सनत कुमारांना वैकुंठामध्ये प्रवेश करता आला नाही. भगवंत स्वतः बाहेर आले त्यांना भेटायला पण त्यांना वैकुंठामध्ये प्रवेश करता आला नाही. आणि भृगु ऋषी निघाले. त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली होती त्या जबाबदारीनुसार ते निघाले. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी उठून त्यांचं स्वागत केलं. या मुनीवर आपलं स्वागत करतो. मुनिवरांना आनंद झाला. मुनिवरांना वाटलं की हा ब्रह्मदेवांना माहित आहे की माझा अधिकार काय आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी इथून असं जाता जाता सहज विचार केला की ब्रह्मदेव आपल्याला भेटावं म्हणून मी आलो. हा ठीक आहे येतो. तिथून निघाले. कैलासावर गेले. कैलासावर पार्वती आणि शंकर सगळ्या घरांना घेऊन बसलेले होते. तिथे भृगु ऋषी गेले. पार्वती आणि भगवंतांनी तिचं स्वागत केलं आणि विचारलं की इकडे येण्याचं प्रयोजन. भृगु ऋषी म्हणाले की सगळ्या भूतलावर सगळ्या ऋषीमुनींना असं वाटायला लागलं की तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ कोण आणि त्याचा शोध घेण्यासाठी ती जबाबदारी माझ्यावर टाकली म्हणून मी आलो. शंकर भगवंत असं म्हणतात की मग लागला का शोध कोण आहे श्रेष्ठ. थोडे आत्ता फक्त मी ब्रह्मदेवांकडे जाऊन आलो, आता तुमच्याकडे आलो आणि आता वैकुंठात जाईल आणि त्याच्यानंतर ठरेल म्हणे कोण आहे. आता तिथून निरोप घेऊन भृगु ऋषी वैकुंठात गेले. वैकुंठात भगवान विष्णू आपल्या शेषशैलीवर विराजमान होते आणि लक्ष्मी त्यांची पादसेवा करत होती. भृगु ऋषी आले
भगवंत काही उठले नाही हो. भगवंत आपल्या जशा ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत तसे बसले, म्हणजे आसनस्थ राहिले. पण भृगु ऋषींचा क्रोध उफाळून आला. क्रोधामुळे काय होतं, आपण क्रोध याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे. क्रोधाचं उदाहरण बघा. आणि भृगु ऋषींना क्रोध आला. 2 देवांनी त्यांना काय केलं होतं, म्हटलं होतं, स्तुती केली होती. कशी स्तुती केली होती? बोलून केली होती का? नाही, क्रियेतून केली होती. एवढे मोठे परमेश्वर असताना त्यांनी उठून यांची अवभगत केली, यांचं स्वागत केलं. यांना 1 किलोभर मास चढलं ना आम्हाला. आणि वैकुंठात गेल्यानंतर ती अवस्था पाहिली आणि भृगु ऋषी चिडले, क्रोधायमान झाले आणि ते म्हणाले, सरळ चालत गेले आणि